हॅलो. 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत की या परीक्षेसाठी ते प्रथम सत्र सध्या परीक्षा चालू आहे विद्यार्थ्यांची, तर त्यामध्ये गणित भाग 1 या पेपरचा आपण या ठिकाणी आज रिव्हिजनामधून आणि संभाव्य प्रश्नपत्रिका कशी असेल, पेपर कशा टाईपचा असेल, प्रश्नांचं स्वरूप कसं असेल याची उत्सुकता नक्कीच तुम्हाला लागलेली आहे हे कळतंय. म्हणूनच आज या ठिकाणी एक दिवस अगोदर उद्या भाग 1 चा जो पेपर आहे ज्यामध्ये 5 या ठिकाणी पहिले चॅप्टर असतील, ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 2-4 रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणिती श्रेणी, त्यानंतर अर्थनियोजन आणि 5वं संभाव्यता. मोस्टली 4 प्रकरणं या ठिकाणी प्रथम सत्राला असतात, परंतु काही ठिकाणी काही शाळेमध्ये 5 प्रकरणावरती या ठिकाणी भाग 1 ची परीक्षा स्टेट बोर्डच्या सिलेबस नुसार घेतली जाते. तर आज जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी ही रिव्हिजन का घेतोय, याचा उद्देश काय हे या ठिकाणी अगोदर क्लिअर करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गेले मार्च महिन्यापासून ते आतापर्यंत आज सगळ्यात मला वाटतं ऑक्टोबर महिना या ठिकाणी चालू आहे. तर बघा, एवढा दिवस तुम्ही या ठिकाणी अभ्यास करत आलेला आहे आणि त्याची रिव्हिजन मात्र आपली होत नाही. तर ती रिव्हिजन आपल्याला आज प्रत्येक गणित या ठिकाणी शक्य नाहीये, परंतु कसा अभ्यास करायला पाहिजे. आता आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. उद्या तुम्हाला पेपर या ठिकाणी सकाळी शाळेमध्ये जाऊन द्यायचा आहे आणि आज तुमच्याकडे वेळ फक्त आजची संध्याकाळ आहे आणि आतापर्यंत नक्कीच तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्यात काय वाद नाहीये, तुम्ही अभ्यास करताय. परंतु आज तुम्हाला अपेक्षा असणार आहे की सर नेमकं आज काय देतील याची उत्सुकता नक्कीच तुम्हाला लागलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता मी लगेचच या आजच्या लाईव्ह सेशन मध्ये गणित भाग 1 मधले रिव्हिजन, जे की कशा पद्धतीने पेपर असेल, कोणते प्रश्न महत्वाचे असणार आहेत, कोणत्या प्रश्नावरती आपण फोकस केला पाहिजे हे आपण समजून घ्यावं लागणार आहे. त्या अगोदर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो स्वरूप माहित पाहिजे आपल्या प्रश्नपत्रिकेचं. आता बघा, तुम्ही भाग 1 म्हटलं आणि भाग 2 म्हटलं तर या दोन्हीचं स्वरूप विद्यार्थी मित्रांनो सेमच असणार आहे. तर पहा, आता मी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतो. प्रश्न पहिला ए हा तुमचा बहुपर्यायी प्रश्न असतो. आता या बहुपर्यायी प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्नांची संख्या एकूण 4 असणार. त्या प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन असणार. त्यातला तुम्हाला फक्त ए बी सी डी यापैकीच ऑप्शन लिहायचा आहे आणि तुम्हाला त्याचे मार्क भेटणार आहेत. प्रत्येक प्रश्न 1 गुणांना म्हणजेच 4 प्रश्न असतील. याला एकही ऑर नाही. व्यवस्थित बारकाईने समजून घ्या, कारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूपच समजलं नाही तर अभ्यास कशाचा करणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर त्यातला जो उपप्रश्न असणार आहे, प्रश्न क्रमांक 1 मधला जो बी आहे, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गुणांचे 4 प्रश्न असणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 4 गुण. याप्रमाणे तुमचा पहिला प्रश्न कंप्लीट होईल 8 मार्कांचा. त्यानंतर पहा, दुसरा प्रश्न जो आहे त्यामधला पहिला ए जो आहे तो तुम्हाला कृतीचा प्रश्न असणार आहे. आता या कृतीमध्ये 3 कृती दिल्या जातील विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी तुम्हाला 2 कृती सोडवायच्या असणार आहे. प्रत्येक कृती ही 2 गुणांसाठी असणार आहे. म्हणजेच 2 कृतीचे विद्यार्थी मित्रांनो मार्क होणार आहे 4. कृती म्हणजे तुम्हाला बॉक्स असतात, त्या बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क असतो. 4 बॉक्स दिले तर 2 मार्काची कृती तयार होते याप्रमाणे. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 2, त्यामध्ये जो बी हा प्रश्न असणार आहे, तर त्या बी प्रश्नामध्ये तुम्हाला उपप्रश्न असणार आहेत. म्हणजे तुमचे प्रश्न आता इथून पुढे चालू होतात खरे प्रश्न. पहा, मग यामध्ये उपप्रश्न किती येतात, तुम्हाला 5 प्रश्न येणार. त्यापैकी तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे असणार. 5 पैकी 4, कोणतेही 4. आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असणार आहे. म्हणजे बेचोक 8 मार्क या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. पहा, म्हणजेच बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. आता प्रश्न क्रमांक 3 याची सुरुवात देखील कृतीने होते. प्रश्न क्रमांक 2 ची सुरुवात कृतीने झाली.
प्रश्न क्रमांक 3 याची सुरुवात देखील कृतीने होणार आहे, म्हणजे या ठिकाणी देखील कृतीचा प्रश्न आहे. पण इथं मात्र विद्यार्थी मित्रांनो 2 कृती देतात, त्यातला एकच तुम्हाला कृती सोडवायची, म्हणजेच 2 पैकी 1 कृती, आणि ही कृती मात्र 3 गुणांसाठी असणार आहे. पहा, म्हणजे या ठिकाणी 2 रकाने जास्त असणार आहे, 2 चौकटी जास्त असणार आहेत, म्हणजे 6 चौकटी तुम्हाला भरायच्यात. आणि कृतीचा प्रश्न हे कसं सोडवायचं, कशा पद्धतीने अभ्यास करायचा त्या ठिकाणी मी पुढे सांगतो. त्यानंतर बघा आता प्रश्न क्रमांक 3 बी मध्ये काय, इथं देखील उपप्रश्न आहेत, पण इथं तुम्हाला एकूण 4 प्रश्नांपैकी 2 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सोडवायचे असणार आहेत. 4 पैकी 2 सोडायचे फक्त, आणि त्या प्रत्येक प्रश्नाला मार्क असणार 3, म्हणजे 3 मार्कांचा प्रश्न हा असणार आहे, म्हणजे 3 दुने 6 मार्क होतात. आता प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 हे शेवटचे असे 2 प्रश्न आहेत की ज्याला एकही ऑर नाही, कंपल्सरी, सॉरी, हे 2 असे प्रश्न आहेत की त्याला ए बी असं उपप्रश्न नाहीत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 4 हा मोठा प्रश्न असणार, त्याला आपण ब्रॉड क्वेश्चन म्हणतो, मराठी वगैरे या विषयामध्ये म्हणतो ना दीर्घोत्तरी, तशा टाईपला गणितातला दीर्घोत्तरी. तर याच्यासाठी स्किल आणि तुमचा अभ्यासच लागतो. तर यामध्ये पहा तुम्हाला त्या उपप्रश्नांची संख्या असणार आहे 4, आणि त्यामध्ये तुम्हाला सॉरी या ठिकाणी 3 प्रश्न असणार आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला 2 सोडवायचे असणार आहे, 3 पैकी 2 सोडवायचे, म्हणजेच 4 दुनी 8, 4 मार्कांचा प्रश्न असणार आहे एक, म्हणजे 2 4 मार्काचे प्रश्न सोडवायचे. आणि शेवटचा प्रश्न 5वा, जो की तुमच्या कौशल्यावर अवलंबून असतो, तुमच्या स्किलवर अवलंबून असतो, तुम्ही त्या गणिताचा व्यवहार जीवनामध्ये वापर कसा करताय या दृष्टीने हा प्रश्न तुम्हाला सृजनशीलतेवरती विचारण्यात येतो, की ज्यामध्ये तुम्हाला 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा असणार आहे, आणि त्याचा मार्क असतात त्याला 3 गुणांचे. तर आता बघा, तुम्ही जर टोटल ह्या गोल केलेल्या अंकांची टोटल केली उजव्या बाजूचे, ते सगळे गुण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एकूण 40 भरतील. हा जो 1चा पेपर आणि 2चा पेपर दोन्हीसाठी लागू आहे. तर पहा आता अभ्यास कसा करायचा, प्रश्नपत्रिकेचा पहा. तुम्ही पहिला प्रश्न बघितला तर टोटल मार्क पहा किती होतात, 8 मार्क झाले. ए आणि बी मिळून 4-4, म्हणजे या ठिकाणी ऑर नाही. आउट ऑफ तुमचा इथे लपलेला विद्यार्थी मित्रांनो, आउट ऑफ 40 पैकी 40 तुम्हाला घ्यायचेत ना, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एकही मार्क चुकून चालणार नाही. चुकला की हुकला, लक्षात ठेवा. म्हणजे 8 गुण इथे मिळाले. प्रश्न क्रमांक 2 मध्ये कृती आहेत. आता या कृतीमध्ये तुम्हाला 3 कृती या ठिकाणी देणार, त्यातल्या 2 सोडवायच्यात, आणि जो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जी कृती सुटते, जो प्रश्न सुटतोय तेच या ठिकाणी तुम्ही सोडवा. इतर प्रश्नाकडे भरकटू नका, कारण वेळ खूप महत्वाची असणार आहे. तुम्हाला 2 तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा पेपर कव्हर करायचा आहे, आणि तेही तुमचे शेवटचे कमीत कमी 5 मिनिटं शिल्लक राहिले पाहिजे ओव्हरलुक करण्यासाठी, की तुम्ही पेपर कसा लिहिलाय, काय राहिलंय का, याचा बारकावे पाहण्यासाठी. त्यासाठी हे महत्वाचं सेशन आहे. शेवटपर्यंत थांबा, खूप महत्वाचं आहे पुढं. आता पहा प्रश्न क्रमांक 2 कृतीचा प्रश्न चालू झाला. मी आत्ताच बोललो 2 कृती सोडवायची, बेदुने 4 मार्क, 3 देतात ते, पण आपण 2 सोडायचे. जर वेळ शिल्लक राहिले तर नंतर शेवटी एक्स्ट्राचे प्रश्न आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधला ब जो उपप्रश्न आहे, त्यामध्ये 2-2 मार्काचे प्रश्न 5 देणार, त्यातले तुम्हाला फक्त 4 सोडायचे, म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला इथून चालू होतं बघा, दुसऱ्यापासून एक्स्ट्रा बेचोकाट. जे अचूक येतात तेच सोडवा, जे येत नाही ते पाठीमागे ठेवा, उगाच भरकटू नका. आता प्रश्न क्रमांक 3, हा देखील प्रश्न कृतीपासून सुरुवात होतो, ज्यामध्ये एकच कृती सोडवायची, देणार 2 पैकी 1 कृती तुम्हाला सोडवायची 3 मार्काची. त्यानंतर त्यातच 3 मार्काचे उपप्रश्न बी मध्ये तुम्हाला 4 देणार, ते 4 प्रश्न देणार 3-3 मार्काचे, तर त्यातले 2 तुम्हाला सोडवायचे असणार. हे पण डिस्क्रिप्टिव्हच क्वेश्चन असतात, पुस्तकातलेच असतात, पुस्तकाच्या बाहेरचं काहीच येत नाही. हे पहिलं मनामध्ये ही पॉझिटिव्हिटी, ही सकारात्मकता ठेवा, कारण तीच तुम्हाला पेपरमध्ये तुमचं मनोबल वाढवणार. प्रश्न क्रमांक 4, ज्यामध्ये 3 प्रश्न असणार, त्यापैकी तुम्हाला 2 उपप्रश्न सोडवायचे, 4-4 मार्काचे 2 प्रश्न. बरेच विद्यार्थी या प्रश्नाला देखील घाबरतात, परंतु आपला अभ्यास जर प्रामाणिक असेल, अचूक असेल, तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर 100% येतं, आणि त्याचे मार्क आपल्या हातचे जात नाही. 2 सोडवायचे, 4 दुनी 8. आणि शेवटचा 5वा प्रश्न, जरी मी या ठिकाणी कौशल्य लिहिलेलं असलं तरी सुद्धा तो तुमच्या सिलेबस मधलाच आहे, तो बाहेरचा नाही. 2 पैकी 1 सोडवायचा, 3 मार्क. बघा, तुम्ही गोळाबेरीज केली असेल तर सर्व प्रश्नांची या ठिकाणी आता थोडक्यात पहा. प्रश्न क्रमांक 1 8 गुणांचा, प्रश्न क्रमांक 2 12 गुणांचा, प्रश्न क्रमांक 3 9 गुणांचा, प्रश्न 4था हा 8 आहे,
आणि प्रश्न 5वा हा 3 आहे. तर या पद्धतीने बघा 12 आणि 8 20 आणि 9 29 आणि 8 बघा 29 आणि 8 37 आणि 3 40 बरोबर 40 मार्काचा हा पेपर विद्यार्थी मित्रांनो तुमचा भाग 1 आणि भाग 2 साठी असणार आहे. आता अभ्यास कसा करायचा हे झालं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. मग आता अभ्यास कसं करायचा पहा. तुम्हाला एमसीक्यू हा जो पहिला प्रश्न आहे का नाही जो की बहुपर्यायी प्रश्न याचा सेपरेट अभ्यास करायची काहीच आवश्यकता नाहीये. का नाही आवश्यकता? कारण तुमचा अभ्यास त्या प्रकरणामध्येच होतो. कसा होतो? तर पहा आता तुम्ही समजा सपोज तुमचं पहिले प्रकरण आहे जे की 2 चलातील समीकरण. आता कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे पहा. आता तुम्ही सोबत तुमचं पुस्तक आहेत सर्वांनी पुस्तकं जवळ ठेवा म्हणजे तुमच्या अजून चांगलं लक्षात येईल. पहा 2 चलातील रेषीय समीकरण यामध्ये काय की तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न कोणते येऊ शकतात बरं याच्यामध्ये? सारणी येऊ शकते. आलेख आलेख सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा वगैरे असा प्रश्न असणार आहे. ते मी पुढे घेणार आहे. फक्त मी तुम्हाला एक थोडक्यात त्याचा क्लिअर करून दाखवते की बहुपर्यायीला सेपरेट वाचायची आवश्यकता नाही. त्याचा वेगळा अभ्यास करायची गरज नाही. जर पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत जर तुमच्या सर्व सूत्र त्यानंतर काही कन्सेप्ट ज्या दिलेल्या आहेत त्याच्या अभ्यासाशी रिलेटेड आहेत सराव संचाच्या अगोदरच्या काही गोष्टी या जर तुमच्या क्लिअर असतील शिकवताना तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये तुमचे बहुपर्यायमधले मार्क जाणार नाहीत. आणि त्या प्रश्नाचं उत्तर फक्त ABCD मध्येच तुम्हाला लिहायचंय. पूर्ण सोडत बसायचं नाही. ते कच्चं काम तुम्हाला रफ पेजवर करायचंय. आता हे रफ पेज कुठून आणायचं? तर तुम्हाला जी उत्तरपत्रिका दिली असते उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर फॉर रफ वर्क किंवा तुम्ही कच्च्या कामासाठी असं लिहायचंय. म्हणजे ते पेज तुम्हाला कुणी सुद्धा व्यवस्थित किंवा घरून तुम्ही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला त्या ठिकाणी त्याच उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं. त्यानंतर बघा बहुपर्यायाचे 4 प्रश्न. आता तुमचे प्रकरणच किती आहेत? 5. पण 5 प्रकरणापैकी 4 प्रकरणावरती तुम्हाला एक प्रश्न असणार आहे. एक गुणांचा प्रश्न फिक्स प्रत्येक प्रकरणावर असणार आहे. 2 चलातील दिसणार आहे. वर्ग समीकरण प्रत्येक ह्याच्यावर दिसणार आहे. त्याप्रमाणे आता एक मार्काचे हे प्रश्न खूप सोपे असतात जे की विवेचकाची किंमत असेल याच्यामध्ये. विवेचक त्याच्यानंतर तुम्हाला विवेचक झाल्यानंतर आणखी काय सांगता येईल पहा याच्यामध्ये क्रेमर्स रूल आहे. क्रेमर्स रूलचे मोठे प्रश्न तुम्हाला इथे 2 मार्कापासून पुढे चालू होतात. ते 2 किंवा जास्तीत जास्त 3 मार्कापर्यंत. हे विवेचक छोटे मोठे प्रश्न बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. मुळांचे स्वरूप काढा है ना. नेचर ऑफ रूट्स वगैरे मुळांचे स्वरूप ठरवा. अशा प्रकारचे एक मार्काचे एकदम सिंपल क्वेश्चन असतात. एकदम सिंपल म्हणजे एकदम सहज तुम्ही सोडू शकणार आहात. पहा आता या प्रश्नपत्रिकाच्या मध्ये तुम्हाला ना बघा इथपर्यंतची प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितली ना प्रश्न क्रमांक 1 ते 3 हे पूर्ण तर 29 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. पहा 29. आणि ही मी तुम्हाला फक्त गणित भाग 1 ची प्रथम सत्राची सांगत नाही. याचा बोर्डाचं सुद्धा मी कव्हर करणार आहे. लक्षात ठेवा. एकाच दगडात 2 पक्षी या ठिकाणी मारणार आहे. बघा 29 मार्कातलं एकही मार्क तुमचा जायलाच नाही पाहिजे या मताचा मी आहे. जर तुमचा त्या ठिकाणी मार्क जात असेल तर तुम्ही या प्रश्नामध्ये अपेक्षा नाही करू शकत. हे लक्षात घ्या. तर 29 पैकी 29 मिळणार आहे. तुम्ही कॉन्फिडंट आहे. तुम्ही शुअर राहा. बघा 100% तुम्हाला मिळतील. फक्त अभ्यास करा. चुकीचं काहीच होत नाही. तुम्ही पॉझिटिव्ह गेलात ना मगाशी बोलल्याप्रमाणे सगळ्या काही गोष्टी होतात. तर हे 29 मग हे जाऊन द्यायचे नाही. त्यासाठी काय करावं लागेल? कृतीचे प्रश्न. आता कृतीचे प्रश्न म्हणजे ते जो प्रश्नाचा तुम्ही अभ्यास केलेला होता उदाहरणार्थ क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. क्रेमर्स रूल यावरचं उदाहरण आलं ते सोडवायला दिलं तर त्यालाच फक्त काय केलं जातं त्या उत्तरालाच फक्त आधीमध्ये कुठेतरी चौकटी केल्या जातात. 2 मार्काला टाकायचे असेल तर 4 चौकटी तुम्हाला दिसणार. 3 मार्काला द्यायचे असेल तर तुम्हाला 6 चौकटी दिसणार. म्हणजेच बघा फक्त कृती बघा नीट विचार करा. फक्त कृती 7 गुणांना नाही म्हणजे 7 गुण म्हणजे जवळपास 1.5%. 5 मार्काचा 1% असतो कारण बेस्ट ऑफ 5 चा रूल आहे तुम्हाला दहावीला. म्हणजे 7 मार्क बघा. प्रश्न क्रमांक 2 मधले 4 आणि प्रश्न क्रमांक 3 मधला 3 म्हणजे 4 आणि 3 7 मार्क फक्त कृतीचे बघा. म्हणजे किती सोपं आहे बघा. बहुपर्यायाचे 4 भेटले. एक गुणाचे 4 भेटले. 4 आणि 4 8 झाले. कृतीचे 7 8 आणि 7 15. बघा नापास व्हायचं अवघड आहे. मी काय म्हणतोय बघा आपल्याला गणित विषयामध्ये अगोदर भीती असायची गणितात पास नाही होत. आता गणितामध्ये नापास व्हायचं अवघड आहे. मग तुम्ही नापास बघा होऊन दाखवा होतच नाही. पण आउट ऑफ मार्क घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सहजासहजी काहीच मिळत नाही. कुछ किए बिना जे कार नाही होती कोशिश करने वाले की कधी हार नाही होती. लक्षात ठेवा तुम्हाला प्रयत्नच करावा लागणार आहे. झाले हे 3 प्रश्नाबद्दल मी बोललो. आता 4था प्रश्नाला मी स्टार करतोय. या प्रश्नामध्ये देखील तुमचा आउट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. हे चालणार नाही. बहुपर्याय दिलेले आम्ही 29 पैकी कोणी मिळेल पण बाहेर 11 मार्क शिल्लक येत अजून खाली.
या 4-4 मार्काचे 2 आहेत. हे 2 प्रश्न अचूक विद्यार्थी मित्रांनो सोडवण्यासाठी आपल्याला तुमच्या काय महत्वाचे कोणकोणते प्रश्न ते सगळे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक प्रश्नाबद्दल आपण या ठिकाणी महत्वाच्या टिप्स बद्दल चर्चा करणार आहेत. तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या मिळणार आहेत. आणि कौशल्यावरचा एक 3 मार्काचा प्रश्न असतो, ज्यामध्ये आता कौशल्याचा उदाहरणार्थ कसा प्रश्न येतो, असे वर्ग समीकरण एक तयार करा की ज्यांची बेरीज 10 आहे आणि त्यांचा गुणाकार 50 आहे, असं काहीतरी प्रश्न येतात. मग ते तुम्हाला उदाहरण स्वतःला बनवायचं आणि ते सोडवायचं असतात. म्हणजे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवतो ना आपण फॅक्टरायझेशन मेथड, ते तुम्हाला उदाहरण स्वतः तयार करून सोडवणे, याला कौशल्य म्हणायचं. आता उदाहरण सोडवता येतं, कुणी वयाचं घेतं, कंसात दिलं असतं त्यांनी की वय किंवा पुढे कॉमा देऊन लांबी, आयताची रुंदी, यानुसार कुठलंही उदाहरण तुम्ही घ्या. याप्रमाणे आपण वयवारीचं वगैरे उदाहरण घेऊ शकतो. तर पहा, मी काय सांगितलं, एकंदरीत मी विद्यार्थी मित्रांनो सांगितलं आता की जे हे भाग 1चं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण पुढे आता काय तो पॉईंट तर बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काढा पहिला तुमचा धडा. आता पहिला धडा कोणता आहे तुमचा, 2 चलातील रेषे समीकरणे. त्या 2 चलातील रेषे समीकरणाबद्दल आता आपण एक विचार करूया. बघा, धड्याचं मी नाव लिहितो थोडक्यात, 2 चलांतील रेषीय समीकरणे, यालाच लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असं इंग्लिश मध्ये म्हणतात. मग या प्रकरणात काय, आता तुम्ही एकच टार्गेट ठरायचं. 5 प्रकरण आहेत आपले, एकूण प्रकरण किती आहेत, 5 टॉपिक आहेत. तर प्रत्येक टॉपिक 8 गुणांचा आहे, 8 पंचे 40, म्हणजे या ठिकाणी 40 मार्क होणार. एक टॉपिक 8 गुणांना येणार, लक्षात ठेवायचं. आणि ज्यांच्या परीक्षेमध्ये 4 प्रकरण दिले असतील, काही शाळांमधील काही विद्यार्थी, अजून इतर विद्यार्थी जर जॉईन असतील तर त्यांनी 10 मार्काला एक प्रकरण लक्षात ठेवायचं. ऍव्हरेज, सरासरी, कमी जास्त नाही तर म्हणायचं नाही या पहिल्या प्रकरणासर तुम्ही 8 म्हणला तर 7च मार्काचं असतं. प्लस मायनस 1-2 मार्क इकडे तिकडे होतात, ते होऊ शकतात, ते लक्षात घ्या. आता त्यानंतर मी तुम्हाला पहिल्या प्रकरणाबद्दल बोलतो. तर 2 चला, तर एक प्रकरणानुसार आपण जाऊ, म्हणजे आपल्याला ते सोपं जाईल. तर बघा, 2 चलातील रेषे समीकरणामध्ये काय, तर हे प्रकरणच बघा तुम्हाला यामध्ये काय काय बघा, आलेख आहे आणि एक सामायिक समीकरण, या दोघांमध्येच हे सगळं प्रकरण बांधलेलं आहे. बघा, एक सामायिक समीकरण. आता काय आहे आलेख म्हणजे काय, आता आलेखात काय होतं माहितीये का, आलेख सोडवण्याचा प्रश्न तुम्हाला येतो. उदाहरणार्थ एक प्रश्न येतो असा, x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 1. हे 2 चलातील रेषीय समीकरण किंवा हे एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. मग आता 2 समीकरणाला आलेखावरती सोडवायचं असेल तर तुम्हाला ते सारणी घ्यावे लागतात. आता याच्या तुम्हाला अशी एक सारणी बनवावी लागते. कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त तुम्ही 5 किमती घेऊ शकता, पण आपण 3च घ्यायचं, जास्त वेळ वाया घालवायचा नाही. मग अशा 2 सारण्या तयार करायच्यात. आता 2 सारण्या तयार केल्यानंतर काय होतं, 2 सारण्या तयार केल्यानंतर तुमच्या मनाने किमती घ्यायच्या असतात इथं. मग मनाने म्हणजे कोणत्याही नाही, की ज्या किमती आपण एक्सच्या जागेवरती टाकल्या, ही पक्षांतराचा रूल्स आपल्याला माहितीये. इकडचं तिकडं काय होतं, डाव्या बाजूचं उजव्या बाजूला बेरजेचं वजा किंवा ते वजा हे माहिती आपल्याला. मग आता त्या किमती आपल्याला काढतात. आता बघा हे किती सोपं आहे. आता ह्याच्या बघा, ह्या प्रत्येकाचा सहगुणक 1-1 आहे. बघा कोएफिशियंट, एक्सचा वायचा, एक्सचा वायचा. मग हे असे समीकरण खूप सोपे येतात, हे सहज तुम्हाला सोडवले जातात. आणि यामध्ये दुसरा टाईप का असणार, इथं एखादा सहगुणक येणार, मग त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागणार आहे. तर पहा, तरी पण कसलाही प्रश्न आला तरी काय करायचं बघा, तर 1 पासून 9 पर्यंतचे अंक वापरायचे. कसे वापरायचे बघा, एक धन प्रश्न, धन आलं पाहिजे, 0 आलं पाहिजे आणि ऋण आलं पाहिजे. म्हणजे धन 1, 0, ऋण 1, धन 2, ऋण 2, म्हणजे 9, ऋण 9 असे अंक तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे. 9च्या पुढे जाऊ नका, कारण आपल्याला मर्यादा पडणार आहे, लिमिटेशन पडणार आहे. कारण आलेख कागद तुमचा तेवढा मोठा नसतो की त्या 10-11च्या किमती तुम्हाला त्याच्यावर त्यापुढे नाही भेटू शकत. आणि आलेखावर किमतीच नाही भेटला तर तुम्ही त्याचा आलेख काढू शकणार नाही. आलेखामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिला, सारणी बनवून तुम्हाला त्यातल्या कुठल्याही किमती बघा कशा द्या. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही पाठ केलं का, नाही बघा, 1, 2, 3 घेतलं, इकडे मी घेतलं -1, 2, 0. बघा मी कोणत्या किमती घेतोय हे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पाठ करायचं नसतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं हे पाठांतर आहे, अजिबात नाही पाठांतराचा काय विषय, हे अजिबात पाठ करण्याचं नाहीये. एक बघा, एक किंमत इथे ठेवली, साधा सिंपल विषय ना. बघा बरं, इथे 1 ठेवली तर तिकडे गेल्यानंतर काय होईल, 5 मधून 1 वजा होईल, इथे 4 राहतील. 1 आणि 4 या दोघांची बेरीज बघा, इथे उकल लगेच भेटली तुम्हाला, 5 झाली. म्हणजे हे दोघं मिळून 5 आहेत, म्हणजे हे 2 म्हणलं हे 3 आहेत, 2 आणि 3 5.
2,3 हे काय आहे 3, मग हे 2 असणार 3 आणि 2 5. बघा अशाच पद्धतीने तिकडचं पण तुम्हाला बनवावं लागतं, हे लक्षात घ्या. आता हे पूर्ण सोडून देणार नाही मी, कारण आता आपल्याला एवढा वेळ नाहीये. तुम्हाला मला खूप सांगायचं अजून बऱ्याच गोष्टी. तर आता बघा, जेव्हा तुम्ही या आलेखावरती जेव्हा तुम्हाला आलेख काढायचा असतो एखाद्या समीकरणाचा एक्स आणि वाय अक्षावरती, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो असतं ते म्हणजे या किमती तुम्हाला त्याच्यावरती भरता आल्या पाहिजेत. आता इथं धन धन ऋण धन ऋण ऋण धन ऋण हे तुम्हाला चरण माहिती आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये प्रमाण लिहायचंय. अर्धा मार्क आहे प्रमाणाला. प्रमाण नाही लिहिलं की अर्धा मार्क गेला. बघा प्रमाण कसं लिहायचं असतं, प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक हे असं प्रमाण तुम्हाला लिहायचं असतं. स्केल ऑन बोथ ऍक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट अशा पद्धतीने इंग्लिश मध्ये लिहितात. आणि हे लिहिल्यानंतर मग हे तुम्हाला बघायचं ते 1 आणि 4 कुठे आहेत, मग ते असे निश्चित करायचे आणि त्याचा एक आलेख काढायचा. आलेख कागदावर पेन्सिलने. तसंच या किमतींचा काढायचा. जर किमतीमध्ये चिन्ह चुकलं, चिन्ह हुकलं की आपलं गणित चुकलं, आलेख आपला हुकला. विद्यार्थी मित्रांनो, चिन्हाला खूप किंमत आहे, त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आलेख, आता यामध्ये बघा तुम्हाला मी मगाशी गोष्ट बोललो, कोणती बोललो की आलेख पद्धतीचं जर गणित आलं, आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा, तर हा आलेख तुम्हाला आलेख कागदावरती काढावा लागणार आहे. त्याचं कॅल्क्युलेशन अगोदर साध्या पानावरती तुमच्या रुलिंग पेजवर जे काय दिले त्याच्यावर काढायचं. आलेखाच्या पानावर पाठपोट लिहिण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते खराब होण्याची शक्यता असते. एक्झाम मध्ये असे गोंधळ करू नका, वेळ कमी आहे. चला आता कसा प्रश्न येतो कृतीचा बघा. हाच प्रश्न कृतीचा आला तर काय होईल बघा. आता कृतीमध्ये काय केलं जाईल बघा तुम्हाला. आता समजा ते असा प्रश्न वाचतात कसा बघा, आलेख सोडवण्यासाठी बघा, आलेख पूर्ण करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा किंवा ही सारणी भरा. बघा अशा पद्धतीने. मग आता काय केलं जाईल इथं एक्स वाय एक्स वाय. मग काय केलं जातं बघा सांगतो. आता तुम्हाला किती चौकटी पाहिजे. समजा ही कृती 2 मार्काला आली, मग बऱ्याच जणांना वाटतं आलेख सोडण्यासाठी आलेख शब्द आला की चला आलेख काढा. नाही रे भावांनो, आलेख काढण्यासाठी म्हणताय, आलेख काढा म्हणत नाहीये, हे समजून घ्या. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे, बोर्डामध्ये येतात तर का असे प्रश्न कृतीसाठी. तर पहा चला मग काय केलं जातं बघा. आता इथं एक मध्ये चौकट, इथं रिकामी जागा सोडली जाते चौकट, इथं एक सोडली जाते, इकडे पण एखादी सोडली जाते, इकडे एखादी सोडली जाते, अशा चौकडी सोडल्या जातात. मग त्या भरायच्यात तुम्हाला. मग ते भरण्यासाठी तुम्हाला आता माहिती आहे ना, एक जर एक्सच्या जागेवर असेल तर इथं 4 असणार आणि खाली 1,4 एकत्र लिहिणार है ना. आता इथं काहीच दिलेलं नाही, मग काहीच नसेल दिलं तर तुमच्या मनाने घ्यायचं. समजा इथं 3 दिलं असलं तर इथं तुम्हाला काढावं लागणार आहे इथलं, म्हणजे एक चौकट वाढेल, पण ते शक्यतो 4च देतात, लक्षात ठेवा. मग आता तुम्ही म्हणताल सर मग त्यांनी समजा इथं असं 3 आणि 2 दिलं, मग हा तेच बघून लिहायचं आहे असंही देतात, असंही देतात. म्हणजे कृतीचे प्रश्न एकदम लॉलीपॉप असतात बघा, एकदम सहज त्याने लिहिता येतात. त्यानंतर आता इथं बघा, समजा मी इथं जर किंमत दिली 0 दिली समजा, आता मग इथं काय येईल 5च येणार, कारण दोघांची बेरीज 5 यायला पाहिजे. अशा पद्धतीने हा 2 मार्काचा फिक्स प्रश्न लक्षात ठेवा असतो कृतीचा. तर या प्रकारे झालं. आता या पुढे जाऊ आपण. 1 मार्काचे प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला शक्यतो याच्यामध्ये विचारले जात नाही. आला तर काय विचारणार आहे, कारण याच्या विचारण्यासारखं काय आहे तुम्ही तर बघितलं. सगळ्यात छोटा प्रश्न आहे याच्यातला, सगळ्यात छोटा. आता बघा, एक सामायिक समीकरण सगळ्यात महत्वाचं नावातच आहे. हे झालं एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं. आता एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाची तुम्हाला उदाहरणं सांगतो मी अगोदर. तुमच्या सराव संच बघा, सराव संच तुमचा जो 1.1 आहे ना, त्यातलं गणित नंबर 7 आणि 8 बघा. सराव संच किती सांगतोय मी, 1.1. यामधले गणित तुमचं 7 आणि 8 हे 2 गणित खूप महत्वाचे असणार आहे बघा. सगळ्यात जास्त माझं टार्गेट आहे की 7 नंबरचं गणित येण्याची परीक्षेमध्ये शक्यता आहे. जे की कोणतं आहे ते 99x अधिक 101 y बरोबर 499 आणि त्यानंतर 101x अधिक 99 y बरोबर 501 याप्रमाणे. आता हे कसं सोडवायचं, द्या सर सोडून. नाही, आता सोडवायला वेळ नाही. बघा काय करणार बघा, जेव्हा लक्षात ठेवा मी ट्रिक सांगतोय, हे जे ट्रिक सांगतो तुम्हाला हे कसं सोडवायचं. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो सहगुणकाची आदला बदल तुम्हाला झालेली दिसते, म्हणजे हे 99 y ला जातात, 101 हे x ला जातात, आदला बदल दिसते ना, तेव्हा 2 क्रिया करायच्या फक्त. एकदा ह्या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आणि एकदा त्याच दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची. बेरीज केली की समीकरण 3 भेटणार, वजाबाकी केली की समीकरण 4 भेटणार. वजाबाकी करताना खालच्या पदांचे चिन्ह बदलायला विसरायचं नाही, चिन्ह हुकलं की चुकलं.
मग 3 आणि 4 भेटलं की मग परत त्याची बेरीज वजाबाकी क्रिया करून एकाची किंमत काढायची, दुसऱ्या समीकरणात ठेवायची. अशा पद्धतीने एक्स वायच्या तुम्हाला किमती मिळतात आणि मग तुम्ही बॉक्समध्ये शेवटी लिहायचं उत्तर. चौकट प्रत्येक प्रश्नाला करायचे. शेवटच्या चौकटीला खूप महत्व आहे, अर्धा मार्क लपलेला आहे तिथं, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीचं हे झालं. आता 1.2 मी तुम्हाला आधीच सांगितलं आलेख, कारण आलेख मी अगोदरच घेतला की चौकटी करण्याचे. बघा 1.2 मध्ये तुमचा पहिलाच प्रश्न आहे, आलेख सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. आलेख सोडवायचाच नाहीये. बघा तिथे तुम्हाला 4 चौकट दिलेल्या आहेत, त्या कशा सोडवतात त्याची रिव्हिजन एकदा ओव्हरलुक म्हणा. आता प्रत्येक गणित सोडवत बसू नका, परत सांगतोय, हेडॅक उगा जीवाला करू नका. आणि परीक्षेमध्ये भाऊचाळ्यासारखं कधी बी उठून रातचे उठून बघन मी 2 लाख उठेन अभ्यास करणं नाही, चुकीचं आहे. आता अजिबात नाही. आता तुम्हाला कमीत कमी 8 तास शांत झोप झाली पाहिजे. त्याच्यामुळं मी पण जास्त घेणार नाहीये, 1-1.25 तास जास्त करून होईल आपलं, त्याच्या पुढे जाणार नाही. ठीक आहे, गेलं तर काय म्हणू नका सर कसं काय गेलं. बघा आता पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहोत यामध्ये तुमच्या सगळ्यांचा आवडता प्रश्न. कोणता आवडता प्रश्न आहे तुमच्या सर्वांचा? निश्चयक. निश्चयकाला आपण काय म्हणतो? डिटर्मिनंट. काय निश्चयकाची किंमत? कशी असते निश्चयकाची किंमत? बघा आता निश्चयकाची किंमत, निश्चयकामध्ये काय 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. हा तुम्हाला काय दिलं जातं बघा, अशा किमती दिल्या जातात 4, 2, वजा 3, 0. आता तुम्हाला माहित पाहिजे यांचा गुणाकार पण यांचा गुणाकार वजा करा, यांचा आणि त्यांचा काय भानगडे. एडी वजा बीसी म्हणजे ए गुणिले डी म्हणजे 4 गुणिले 0चा. बघा यांचाच पहिला करायचा, त्यातून हे ऋण 3 गुणिले 2 हे तुम्हाला वजा करायचे. चिन्हात गोंधळ नको. 4 0 0 0 0ची शेजारी आले की अधिक होतं 2 ला. बघा या ठिकाणी काय होतं मग 3 दुने 6 होणार, म्हणजे 6 0 म्हणजे 6 हे उत्तर येणार आहे. माझ्या मनाने घेतलेला प्रश्न आहे. अशात अपूर्णांकाचे येऊ शकतात, ऋण चिन्हाचे येऊ शकतात, पॉईंट येऊ शकतात, कोणताही उद्या, फक्त कन्सेप्ट माहित पाहिजे की एडी वजा बीसी, एडी वजा बीसी, बस एवढंच. 1 मार्काला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, 2 ला येऊ शकत नाही. मग हा आला तर कुठे येणार? प्रश्न पहिल्या मधला ब मध्ये येणार, लक्षात ठेवा. आला तर निश्चय झालं. सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आता या प्रकरणातला, की तो असणार आहे तुमचा क्रेमर्सची पद्धत. क्रेमर्स रूल काय? क्रेमर शास्त्रज्ञ गॅब्राईल क्रेमरने काय केलं, एक पद्धत शोधून काढली. तो म्हणला जर एखादा समीकरण आलेख पद्धतीने सोडवता येत आहे, एक सामायिकने सोडवता येतं, तेच माझ्या पद्धतीने मी सोडवणार, त्याचाच नाव आहे क्रेमर. म्हणून क्रेमरची पद्धत या ठिकाणी निघली. मग क्रेमरची पद्धत काय बघा, क्रेमरच्या पद्धतीसाठी मी एखादं उदाहरण घेतो. एक्स अधिक वाय बरोबर 6 किंवा 8 आणि एक्स वजा वाय बरोबर 4 अशी 2 समीकरण असतात. मग क्रेमर काय म्हणतो बघा, हे समीकरण तुम्हाला एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपामध्ये मांडायचं, या सामान्य रूपात. बघा आहे ते ऑलरेडी एक्स वाय आणि सी म्हणजे स्थिर पद, स्थिरांक, कॉन्स्टंट टर्म ते ठिकाणी आहे. आता पहा मग त्याच्या किमती कशा असतात. पहिल्या समीकरणाला 1, A1 ची किंमत म्हणजे एक्सचा सगुणक असतो, B1 ची किंमत म्हणजे वायचा सगुणक असतो आणि C1 म्हणजे 8 स्थिर पद असतो. A1 B1 C1. त्याचप्रमाणे दुसऱ्या समीकरणाला 2 2 करत जायचे. A2 1, B2 बघा B2 इथं ऋण 1 आहे, लक्षात ठेवा. हे इथं एक सगुणक आहे लपलेला आणि C2 म्हणजे 4. म्हणजे A1 B1 C1 A2 B2 C2 च्या अशा 2 लाईनी काढा. याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे, सोडवत बसायचं नाही. आता नीट बघा, लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा डी चं सूत्र, त्यानंतर असणारे dx चं सूत्र आणि त्यानंतर असणारे dy चं सूत्र. हे 3 निश्चयकाच्या किमती मॉड्युलस मध्ये म्हणजे त्या केवळ मूल्यामध्ये कशा लक्षात ठेवायच्या आता ते सांगतो. पहा इथे पण ट्रिक आहे माझी. बघा कसं लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा हे सूत्र कसं आहे बघा, A1 A2 B1 B2 असं आहे सूत्र. दुसरं चालू होतं C1 C2 B1 B2 आणि तुमचं तिसरं चालू होतं A1 A2 C1 C2. आता तुम्ही म्हणता सर काय ट्रिक घ्या, तुम्ही सगळं लिहून टाकलं. काय नाही बघा, ABC याला तुम्ही 1 2 3 क्रमांक द्या. ABCD 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 माहिती ना. बघा आता पहिल्यात काय 1 2 हा कोड लक्षात ठेवा. 1 2 पहिला कोड, पहिल्या सूत्राचा कोड 1 2, दुसऱ्या सूत्राचा कोड 3 2 आणि तिसऱ्या सूत्राचा कोड 1 3. म्हणजेच कसा बघा 1 2 3 2 1 3 1 2. बघा स्टॉप घेत बोलायचं. 1 2 3 2 1 3 म्हणजे पहिलं दुसरं. बघा पहिलं दुसरं, तिसरं दुसरं आणि पहिलं तिसरं. म्हणजे पहिल्याच्या दुसऱ्या बरोबर घ्या, नंतर तिसऱ्याला दुसऱ्या बरोबर घ्या, नंतर पहिला, म्हणजे 3 जोड्या पूर्ण करा. आणि ते करताना विसरायचं नाही काय, तिरका गुणाकार मगाशी आपण केलेला एडी वजा बीसी, तेच बेसिक निश्चयकाची किंमत. आणि हे काढल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं घ्यायचं असतं, ज्या
शास्त्रज्ञाचं नाव आपण या ठिकाणी वापरतात, ज्यांनी जी पद्धत शोधून काढली विद्यार्थी मित्र, क्रेमरच्या पद्धतीनुसार किंवा क्रेमरच्या रूल नुसार. काय सांगतो क्रेमर, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्सची किंमत काढायची असेल तर हे जे डीएक्स आहे ना, हे डीएक्स, या डीएक्सच्या किमतीला डी ने भागा. डीएक्स ला डी ने भागा म्हणजे एक्स मिळून जाईल. आणि वाय ची किंमत काढायची असेल तर मग काय होईल, या डीवायच्या किमतीला तुम्हाला डी ने भागायचे. म्हणजेच तुम्हाला एक्स वायच्या उकल ज्या की तुम्ही आलेखामधून काढल्या, ज्या की तुम्ही एक सामायिक समीकरणातून काढल्या, त्या तुम्हाला क्रेमरच्या पद्धतीने बघा सुद्धा तेच येणार आहे. आणि यानुसार तुम्हाला क्रेमरचा प्रश्न कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 गुणाला लक्षात ठेवा. उद्याच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न 100% यातला असणार. क्रेमरची पद्धत 100% असणार, लिहून घ्या. आता अंक कोणतेही बदलून येऊ शकतात किंवा पुस्तकातलाच तुमच्या सराव संचामधलाच येणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बारीक सारीक शेवटपर्यंत थांबा. खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही मला नंतर सांगा सर आला होता म्हणून. आता एक सांगतो, अभ्यास कसा करायचा. मी तर कसा करेल अभ्यास, समजा मी जर बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थी आहे तर मी अभ्यास कसा करेल, तुलनात्मक अभ्यास करेल. कसं करेल बघा, एक उदाहरण घेईल, हे एकच उदाहरण, आणि हे तिन्ही पद्धतीने सोडवेल. तिन्ही म्हणजे कोणत्या बघा, आलेख पद्धतीने, नंतर एक सामायिक समीकरण लोक करून, निरसन करून, आणि तिसरी क्रेमरच्या पद्धतीने. तिन्ही पद्धतीने सोडल्यावर काय होईल, माझा कॉन्फिडन्स वाढेल. कसा, तिन्ही पद्धतीने उत्तर सेमच येणार. बघा करून, तुम्ही कधी केलं नसेल तर करून बघा, ज्यांनी केलं असेल तर त्यांना माहिती आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा, म्हणजे त्याची भीती वाटत नाही, त्याचा लोड येत नाही. विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्वाचं असणार आहे. आता पहा, यानंतर पुढे 2 चलातील रेषी समीकरणामध्येच मी थोडं अजून पुढे जाईल. तर 2 चलातील रेषी समीकरण या पहिल्या प्रकरणामध्ये निश्चयकापर्यंत आलो आपण, क्रेमर्स रूल बघितला. त्यानंतर काय पुढं बघा, शाब्दिक उदाहरण. पण शाब्दिक उदाहरणाच्या अगोदर एक अभ्यास आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कोणता, त्यातलं बघा महत्वाचं गणित सांगतो आधी तुम्हाला. त्यातलं हे गणित येण्याची शक्यता आहे, 27/x-2 अधिक 31/y+3 बरोबर 85. अर्ध स्वल्पविराम 31/x-2 अधिक 27/y+3 बरोबर 89. ठीक आहे. आता मी तुमच्या कमेंट वाचणार आहे, तो फक्त थोडा वेळ मला वेळ द्या, कारण मला माझ्या काही गोष्टी मला सांगू द्या, कारण त्या राहू नये. माझे फक्त मला बेंबीच्या डेटापासून वाटतं की विद्यार्थ्यांना जेवढं देता येईल तेवढं द्यावा, म्हणून मी या ठिकाणी लक्ष या ठिकाणी केंद्रित करतोय. आणि हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण हा तास महत्वाचा आहे तुमच्यासाठी, कारण तुमचा एक एक सेकंद एक एक तुम्ही माझ्यासाठी देताय, लक्षात ठेवा. म्हणून आता हे जे उदाहरण आहे विद्यार्थी, ह्याला म्हणतात ते हे समीकरण सोडवा. आता हे बघितलं तर हे एक सामायिक समीकरणामध्ये तुम्हाला याला रूपांतर करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही x अधिक y बरोबर 6 या रूपामध्ये ते आणत नाही अपूर्णांकातलं, तोपर्यंत तुम्हाला ते सोडवता येणार. मग ते आणायचं कसं, तर यामध्ये सुद्धा टेक्निक आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं 27 नाही असं समजून एक घ्यायचा, 1/x-2 याला एखादं ABCD मधलं अक्षर मानायचं. आता एक्सचं गणित असलं एक्स वायचं AB माना, एम यांचं असलं तर CD माना, कुठलंही घ्या. 1/x-2 ला घ्या. त्यानंतर इथं हात ठेवायचा वरती, 1/y+3 याला बी माना. ए बी भेटलं तुम्हाला, मग या किमती इथं ठेवलं की बघा समीकरण तयार होतं का नाही. एओबीच्या किमती काय होईल, 27A अधिक 31B बघा बरोबर 85. याला समीकरण नंबर तुमचं, जर ह्याला नंबर 1 आणि 2 दिला असेल तर याला 3 आणि 4 द्या, नसेल दिलं तर याला 1 नंबर म्हणा. हे तसंच त्याप्रमाणे होईल 31A अधिक 27B बरोबर 89. आता तुम्हाला आठवण करून देतो, मगाशी बघा आपण काय सांगितलं होतं रे, बघा तुलनात्मक अभ्यासाचा किती फायदा होतो. मगाशीच बोललोय मी, एक 5 मिनिटं सुद्धा झाले नाही. मी म्हंटल होतं विद्यार्थी मित्र, जेव्हा सहगुणकांची आदला बदल असते तेव्हा एकदा ह्या दोघांची बेरीज करायची आणि एकदा त्या दोघांची वजाबाकी करायची, म्हणजे तुम्हाला ते समीकरण सोडवता येतं. उगाच ह्याला ते निघून त्याला हे निघून याला त्याला उगा बळच काय करण्याचा प्रयत्न करायचा नाही. याला म्हणायचं रट्टा मारणे पाठ करणे, ते तर आपल्या अजिबात डिक्शनरीत नाहीये. पाठ मला हा विषयच आवडत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर हे गणिताला स्टार करून ठेवा, हे गणित येण्याची शक्यता आहे. आणि ह्याला जर एखादं धरून जर तुम्ही घेतलं दुसरं, तर ते उदाहरण तुम्हाला चौथं उदाहरण सांगतो. यातलं चौथं लक्षात ठेवा. चौथं कोणतं आहे ते, 1/3x अधिक y वालं बघा ते आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं यातला पहिल्या प्रकरणातलं येतं शेवटचा अभ्यास, तो म्हणजे शाब्दिक उदाहरणांचा असतो, जो की 1.5. कोणतंही प्रकरण विद्यार्थी मित्रांनो बघितलं तर त्याचा शेवटचा सराव संच हा शाब्दिक उदाहरणावर असतो. म्हणजे तुम्ही काय शिकलात त्याचा उपयोग तुम्हाला व्यवहारिक जीवनामध्ये व्यवहारामध्ये असलेल्या उदाहरणामध्ये करता येतोय का. आता कसा येतो बघा,
तुम्हाला एक लक्षात घ्या, हे दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय ही दोनच चल वापरून शाब्दिक उदाहरण सोडवायचंय. मग आता पहिल्या सराव संचामध्ये, दुसऱ्या सराव संचामध्ये तुम्हाला आयत दिलं होतं एक्स अधिक वाय बरोबर 6, एक्स वजा वाय बरोबर 4 सोडवा. पण आता ते तुम्हाला स्वतःला बनवून सोडवायचं असतं. मग त्यामुळे ते शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर या शाब्दिक उदाहरणामध्ये बघा की एकूण तुमची गणित जवळपास 6 आहेत. तर त्या 6 मध्ये सगळ्यात महत्वाचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी, तर ते उदाहरण तुम्हाला वडिलांचं वयाचं आहे. बघा वडिलांचं वयाचं तिसरं उदाहरण आहे. बघा सराव संच 1.5 मधलं उदाहरण क्रमांक 3, वडील आणि मुलाच्या वयाचं नाही का, त्यांची वय. त्याच्यानंतर चौथं कोणतं, अपूर्णांकाच्या छेद हा अंशाचा, हे खूप येण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर महत्वाचं विशालचं गणित, विशालने किती अंतर कापलं, ते 6वं गणित. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे पहिलं प्रकरण आपल्याला या ठिकाणी करता येतं. आणि एक्स्ट्रा त्याच्या जोडीला प्रत्येक उदाहरण पण राहू द्या, फक्त याच्याकडे जास्त फोकस करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आता प्रश्न संचामधले काही उदाहरणं असतात तर ते मनीषा आणि सविता अशा प्रकारचं उदाहरण आहे समजा, ठीक आहे. हे उदाहरण पण परीक्षेमध्ये आलेलं आहे, बोर्डाच्या परीक्षेमध्ये ज्या काही. आणि दुसरी गोष्ट, बहुपर्यायी प्रश्न पहा, तुम्हाला तुमच्या संकीर्णामधून त्याची मदत अजून चांगली होईल. जर तुम्हाला बघायचीच असतील तर ती बहुपर्यायी प्रश्न बघा, पण मला वाटत नाही ती एक्स्ट्रा तुम्हाला बघायची म्हणजे गरज पडेल, तर ती अजिबात गरज पडला नाही. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी जातोय दुसऱ्या प्रकरणाकडे. पहा आता दुसरं प्रकरण जे आहे ते वर्ग समीकरणाचं. तर वर्ग समीकरणाबद्दल काय जास्त बोलण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते का? मला पण वाटते सर, वाटते ना. असं काय बोलता, 5 प्रकरण आहेत आणि हे कसं आहे, वर्ग समीकरण सगळ्यात मोठं प्रकरण आहे. तर वर्ग समीकरणामध्ये काय आहे मग सर, तर वर्ग समीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे दुसरं प्रकरण आहे. हे खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो. कारण जर तुम्हाला एखादं शाब्दिक उदाहरण याच्यामध्ये सराव संच शेवटचा सोडवायचा असेल तर अवयव पद्धतीतली खूप महत्वाची असणार आहे. या प्रकरणातलं सगळ्यात महत्वाचं बघा, खूप महत्वाचा अवयव पद्धत, कारण त्याचा उपयोग पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी होणार आहे. 3 पद्धती आहेत तुमच्या, अवयव, पूर्ण वर्ग आणि सूत्र पद्धत. त्यातली पहिलीच पद्धत आहे सराव संच 2.2 मधली शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी अवयव पद्धतीचा वापर होणार. जर अवयव पद्धत तुम्हाला समजली, कसे अवयव पाडायचे, कशी बेरीज, कसा गुणाकार, चिन्ह नाही चुकलं की तुमचं गणित बरोबर येणार. परत आलं चिन्हाकडे, बेसिक गोष्टी लक्षात ठेवत चला, पाठ करायची आवश्यकता पडणार नाही. आता ह्यातला 1 मार्काचा प्रश्न कोणता येतो, वर्ग समीकरण आहे का नाही ते सांगा. आता वर्ग समीकरण आहे का नाही, हे जर तुम्हाला काढायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, वर्ग समीकरण आहे का नाही, तर त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे ह्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप जे आहे ते एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आहे. म्हणजे तुमचं समीकरण या रूपामध्ये पाहिजे. जसं की मी म्हटलं एक्स वर्ग वजा 13x वजा 30 बरोबर 0, हे समीकरण आहे. हे या रूपामध्ये आहे का, आहे. तर यामध्ये तुम्हाला अपूर्णांकातली उदाहरणं दिली जातात, 2 कंसात दिली जातात, तर ते तुम्हाला या रूपामध्ये आणायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 पाहिजे आणि त्या समीकरणामध्ये एकच चल पाहिजे. 2 चलाच्या उलट 2 चलामध्ये 2 चल नावातच होतं, आणि वर्ग समीकरणामध्ये वर्ग येतो आणि एकच चल असलेलं ते समीकरण असतं, म्हणून त्याला वर्ग समीकरण असं म्हणतात. तर याप्रमाणे वर्ग समीकरणामध्ये तुम्हाला त्या गोष्टी आहेत. तर त्यामध्ये के ची किंमत काढा असा प्रश्न येऊ शकतो. तर के च्या किमतीचा प्रश्न तुम्हाला बघा 6वा प्रश्न आहे तुमच्या सराव संच 1.1 मधला. तर बघा के ची किंमत काढली का नाही, 5m चा वर्ग चौकटी करून, ती कृतीमध्ये येतात. तो प्रश्न तुमच्या या ठिकाणी करा. आता सगळेच क्वेश्चन मी इथे लिहू शकणार नाहीत बघा, काही प्रश्न मी तुम्हाला सांगतो, काही तुम्ही टिक करा. त्यानंतर अवयव पद्धत. आता प्रत्येक प्रश्न या ठिकाणी तुम्ही जर केला असेल तरी पण तुम्हाला जर अपेक्षा असतील तर पहिला प्रश्न बघा, दुसरा प्रश्न. आता दुसरा का देतात ते सांगतो, कारण -20 हे उत्तर आणायचं, तर मधल्या पदाची बेरीज 1 येण्यासाठी तुम्हाला मी सांगितलंय, जेव्हा कधी मधल्या पदाची बेरीज 1 असते तेव्हा ह्या 20 चे अशा वेळ पाडायचे की त्या दोन्ही संख्या लगतच्या असतात. बघा 4 आपण 20, तेच उत्तर तुमचं येणार आहे. वेगळं काय करत बसायचं नाही, 20 एके 20 वगैरे. एक आलं की इथं कधी 72 येऊ शकतं, 8 9 72, पण अशा पद्धतीने तुम्हाला करता येतं. तर अवयव पद्धत महत्वाचे, तर त्या अवयव पद्धतीचं उदाहरण. त्याच्यानंतर कृतीमध्ये जर आलं तर ते वर्ग मुळातलं 7वं गणित येऊ शकतं, किंवा फसवण्यासाठी छोटे छोटे प्रश्न असे येतात, 7m वर्ग बरोबर 31 आहे. मग तुम्ही म्हणतात सीच नाहीये सर, सी कसं नाहीये, सी नसलं तर तुम्हाला माहितीये आपण मनाने या ठिकाणी 0 घ्यायचं असतं, जे नाही ते 0 घ्यायचं असतं, मधलं पद नसेल तर 0m.
सहगुणक आणि चल घेऊन करावं लागतं ते, तर त्या गोष्टी आहेत. बघा, सराव संच तुमचा 2.2 जो आहे तो अवयव पद्धतीवर आहे. सराव संच 2.3 आहे तो तुमचा पूर्ण वर्ग पद्धती. पूर्ण वर्ग पद्धत जास्त करून विचारली जात नाही, त्याच्यावरती जास्त बघण्याचा प्रयत्न करू नका. दोन प्रकारचे गणित आहेत, सहगुणक एक असणारे आणि सहगुणक अनेक असणारे. आणि त्यानंतर 2.4 सूत्र पद्धत. आता सूत्र पद्धतीकडे मी येतो, कारण सूत्र पद्धतीकडे काय, तर सूत्र पद्धतीमध्ये बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर सूत्र पद्धतीमध्ये सूत्र आहे. आता ते सूत्र कसं आहे बघा, सगळ्यात पहिल्यांदा एखादं समीकरण तुमचं मी या ठिकाणी घेतलं, असं हे समीकरण घेतलं, तर यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला ए बी सी च्या किमती काढाव्या लागतात तुलना करून. एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी वर्ग, तर ए ची किंमत म्हणजे एक्स वर्गाचं सहगुणक, बी ची किंमत सहगुणक आणि सी ची किंमत म्हणजे ऋण 6. आता हे केल्यानंतर तुम्हाला पहिलं बी वर्ग वजा 4ac मधून एक किंमत काढायची, आणि नंतर आता गणित एक्सचं असेल तर सूत्र बघा काय वापरायचं असतं, एक्स बरोबर ऋण बी धन किंवा ऋण वर्गमुळात ही जी बी वर्ग वजा 4ac ची किंमत आली का, ही त्या ठिकाणी लिहायची आणि छेदस्थानी 2 आहे, यात ही किंमत टाकली, कॅल्क्युलेशन केलं तर तुमची उत्तर धन किंवा ऋण म्हणजे 2 ह्याच्यामध्ये उत्तर येतात, 2 उकल येतात तुम्हाला. म्हणजे याच्यात उकल किती येतात तुम्हाला, 4,5 अशी एक उकल येते 2 अंकाची. या पद्धतीने हे सूत्र पद्धतीचं उदाहरण आहे. आणि एखादं शाब्दिक उदाहरण जर अवयव पद्धतीने नाही सुटलं, 99% तर सुटतच, तर नाही सुटलं तर सूत्र पद्धतीने ते सोडवायचं. पूर्ण वर्ग पद्धतीचा उपयोग होतच नाही, लक्षात ठेवा. पूर्ण वर्ग पद्धत फक्त अशी सेपरेट जर आलं तर येतं, पण शक्यतो येतच नाही. मग आता त्यानंतर 2.4 कशावर आहे, ह्याच्यावरच आहे, या सूत्रावर आहे 2.4 काय, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा चालेल, किंवा एबीसीच्या किमती काढा. तर त्या किमती तुम्हाला काढतात. आता हे काय घ्यायची आवश्यकता नाही, म्हणजे याच्यामध्ये लिहिण्याची काय आवश्यकता नाही. हा, याच्यामध्ये कृतीचा प्रश्न कोणता येईल बघा, कोणता येईल, विवेचकाची किंमत दिली जाईल. विवेचकाची किंमत काय आहे, आणि इकडे मुळांचे स्वरूप आहे. आता विवेचकाची किंमत बघा, तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं 50, ऋण 30 आणि 0. आता या 3 किमती दिल्या बघा. जेव्हा कधी पण धन किंमत दिली जाते डेल्टाची, त्याला बी वर्ग वजा 4ac ला डेल्टा ग्रीक शब्द आहे. डेल्टाच्या किमती जर कधी तुम्हाला 3 प्रकारच्या बघायला मिळतात, तर त्यातली जर धन आली तर इथं म्हणायचं असतं मुळे वास्तव व असमान असतात, वास्तव व असमान. इथं जर ऋणाची आली तर इथं म्हणायचं मुळे वास्तव नसतात किंवा वास्तव नाहीत, आणि 0 आलं की फक्त इथला अ काढून टाकायचा, वास्तव व समान. व समान बघा, हे लक्षात ठेवा. वास्तव असमान म्हणजे धन किंमत आली कोणती पण, 0 आली की वास्तव असमान म्हणा, सॉरी वास्तव समान म्हणा, धन आली की वास्तव असमान म्हणा, आणि ऋण कोणती आली की वास्तव नाहीत म्हणा, निगेटिव्ह नाही, नाही लक्षात ठेवा. तर या पद्धतीने ते तुम्हाला कृतीमध्ये प्रश्न याच्यामधला विचारू शकतात. अशा पद्धतीचं ते प्रश्न तुम्हाला घेतात. त्यानंतर मी पुढे जर गेलो तर मी सांगेल तुम्हाला सराव संच 2.5 मध्ये देखील कृतीचा प्रश्न होऊ शकतो. तिथं बघा, आता विवेचकाची किंमत आला तर मुळांचे स्वरूप येणार नाही, मुळांचे स्वरूप आलं की विवेचकाची किंमत येणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर तर पुढे गेल्यानंतर बघा, इथं तुम्हाला शाब्दिक उदाहरणावरती जास्त जोर द्यायचा, लक्षात ठेवा. 4 मार्काला फिक्स, 4 मार्काला फिक्स एक शाब्दिक उदाहरण येणार आहे. 4 मार्काला फिक्स शाब्दिक उदाहरण येणार म्हणजे येणार आहे, लक्षात ठेवा. कोणतं येणार आहे, आता बघा कोणतं येणार आहे सर बरोबर आहे. बघा कोणतं येणार म्हणलं की सगळ्यांनी डोळे वाटतात. प्रत्येकाला कसं वाटतं सगळं सहज मिळावं, आयतं मिळावं, नाही ना, खूप कष्ट करावं लागतं. माझे गेले 14 वर्षाचा वनवास झालाय गणित विषयामध्ये, 14 वर्ष झाले विद्यार्थी मित्रांनो शिकवतोय. सध्या तुमच्या समोर मी सांगते, मला अभिमान वाटतो या गोष्टीचा, कारण मी प्रामाणिकपणे विद्यार्थी मित्रांनो त्याचा अभ्यास केलाय. खरंच प्रामाणिकपणे कुठली गोष्ट केली ना ती सहज मिळते रे, फक्त करत राहा, स्वतःवर विश्वास व्हायला पाहिजे. दुसऱ्यांनी कमी समजू दे आपल्याला, आपण कमी नसतो, प्रत्येक माणूस दुसऱ्यापेक्षा वरचढ असतो, लक्षात ठेवा. फक्त स्वतःतली ती काय म्हणतात त्याला पोटेन्शियल कळलं पाहिजे, आतमधली एनर्जी समजली पाहिजे. आता यात काय प्रगतीचं गणित बघा, प्रगतीचं सिंपल गणित एकदम, प्रगतीचा आज सवय वगैरे सोपं गणित आहे, त्यात काय अवघड नाही. आणि दोन संख्या, आता 2 समसंख्या नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज 244 आहे. आता त्या समसंख्याच विद्यार्थ्यांना मानता येत नाही, कसं मान, आता बघा गंमत बघा 2 चलातील रेषे समीकरणाचे, सॉरी 2 चलातील रेषे समीकरणामध्ये एक्स वाय हे 2 चल वापरता येतात, पण वर्ग समीकरणामध्ये समजाच म्हणता येत नाही आपल्याला, कसं मानायचं. आणि बरेच विद्यार्थी तिथंच पंक्चर होतात त्यांचे टायर, कसे, कारण ते कळतच नाही. आता बघा उदाहरणार्थ मी घ्यायचंच म्हटलं तर मी काय म्हणतोय, बघा 2 क्रमांक समनैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज 243. अरे समसंख्या म्हटले ना, मग समसंख्या म्हणलं तुम्हाला माहित पाहिजे की पहिली समसंख्या कोणती रे,
2 4 6 8 याप्रमाणे अनंत. मग पहिली संख्या एक्स लक्षात ठेवायची, एक्स तर आपण घेतोच का नाही, आणि दुसरी मग त्यामध्ये फक्त 2 मिळवायचे समसंख्येतले. मग तिसरी किती येईल, एक्स अधिक 3 नाही, एक्स अधिक 4 येणार, 2 चा पाडा समसंख्या अशा मानाने. आता तुम्हाला एवढंच लागतात, तिकडचं काय बघू नका. झालं, एकदा संख्या मांडायला एकदा तुम्हाला मानता आलं की त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. आता वर्गांची बेरीज किती आहे, 244. कसं करणार तुम्ही, एक्स वर्गला एक्स वर्ग, मग हे कसं सोडवायचं, एक्स अधिक 2चा वर्ग सर. अरे हे सुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे. एक्स अधिक 2चा वर्ग करताना ए अधिक बी कंसाचा वर्गचं सूत्र जरी नाही कळलं तरी कसं करायचं बघा. हे कडेचे 2 नंबर आहेत, त्यांचे वर्ग करून टाका. एक्सचा वर्ग एक्स वर्ग, 2चा वर्ग 4 झाला. हे अधिक गणित आहे, इथं पुढे अधिक माग अधिक. आता मध्ये काय येणार आहे ते तर महत्वाचं आहे. केले वर्ग मध्ये काय येणार आहे, मध्ये या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट येत असते. कधी लक्षात ठेवा, 2 गुणिले एक्स 2 एक्स, 2 एक्स डबल करा 4 एक्स झालं. आणि जर इथं ऋण चिन्ह असतं तर सर ते बी सांगतो, फक्त पहिलं ऋण करायचं, बाकी पुढचं चिन्हाला धक्का लावायचा नाही. झालं, याप्रमाणे करायचं. आणि शाब्दिक उदाहरणाची सुरुवात तुम्हाला मी आधीच सांगितलेली, जसा प्रश्न तसं उत्तर लिहायला विसरायचं नाही. आता 4 मार्काचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण कोणतं आहे ते मी सांगायचं माझं मागे ठेवलेलं आहे, मी सांगणार आहे, लक्षात द्या सगळेजण. यातलं महत्वाचं उदाहरण आहे बघा, जर कृतीमध्ये गणित आलं तर मधुसूदनचं येईल, कृतीमध्ये जर आलं तर मधुसूदन, आणि नाही आलं कृतीमध्ये तर तुम्हाला ते गणित येणार आहे बघा. पुढं बघा, लक्षात ठेवा, नदीत बोटीने प्रवास केला ना, तो बोटीने प्रवास एका नदीत, 7वं गणित आहे बघा. ते तुमच्या सराव संच 2.6 बद्दल बोलतोय मी. कासमची मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये जास्त करून बघा 9वं उदाहरण विचारतात. हे IMP आहे बघा, 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार 5 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती. आता हे भाजक भागाकार हे काय भानगडे, तर ह्याच्यामध्ये जे विचारलं असतं ना भाजक, त्याला एक मानायचं असतं, नंतर भागाकार त्या अटीमधून काढायचा असतो, आणि नंतर हे 9वीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. या सूत्रामध्ये तुम्हाला हे घ्यायचं असतं. यातलं एक जरी चिन्ह चुकलं विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर हुकलं. भाज्य हे कुणाबरोबर असतं, भाजक आणि भागाकार यांच्या गुणाकाराच्या मध्ये बाकी मिळवल्यावर असतं. मग आता हे तर 460 जागेवरती याच्यात प्रश्न संचामधलं जर त्यांनी गणित टाकलं तर ते तुम्हाला प्रश्न संचामध्ये जर लगेच उघडा, तुम्हाला लगेच प्रश्न संचामध्ये मी दाखवतो, ते उदाहरण तुम्हाला येण्याची शक्यता आहे. ते नाकारतात नाही, कारण प्रश्न बदले का कोणत्या लेवलची काढायची, हार्ड त्यांना 4 मार्काचा प्रश्न टाकायचा का 3, ते पेपर सेटर वरती अवलंबून असतो, तो कोणता टाकणार आहे. तर बघा, आता त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये एक असं उदाहरण आहे, ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुमच्याकडं ह्याच्यात नाहीये ते, मी माझ्या ह्याच्यातलं उदाहरण आहे, एका परीक्षेमध्ये आलतं बघा. मी तुम्हाला सांगतो, 4163 असं तरी अशी संख्या आहे की त्याला भागल्यानंतर काहीतरी बाकी 51 का काही उत्तर होतं बघा त्याचं. ते एक उदाहरण होतं. हा इथे एक सापडलं का, राईट, मी म्हटलं होतं का तुम्हाला, सॉरी 4 नाही 6123 या संख्येचा भाजक व भागाकार सारखा असून बाकी भाजकाच्या निम्न आहे, तर भाजक काढा. अशा प्रकारचे प्रश्न. म्हणजे काय केलंय फक्त, आता एवढं लक्षात येतं का, कॉमन सेन्स आहे का नाही. 6123 काय असणार आहे, मोठी संख्या, मग हिथं नेहमी ती संख्या हिथंच असणार आहे. ही संख्या कधी तिची जागा सोडत नाही. मग सगळ्या हालचाली होतात हिथं, बाकी बी दिलेली असते, बाकी कधीच काढा असा प्रश्न येत नाही. काय करायला होतं बघा, एक तर तुम्हाला भाजक काढायला लागतील ना तर भागाकार, हे तुम्हाला काढायला आवत नाहीत. म्हणून लक्षात ठेवायचं, तुलनात्मक अभ्यासच करावा लागेल. त्यानंतर आता मी त्यातलं शेवटचं गणित, जर कृतीमध्ये आलं तर समलंब चौकोन. आता तुम्ही म्हणाल सर समलंब चौकोन, हा समलंब चौकोन जो आहे हा भूमिती मधला आहे, भाग 2 मधला. हिथं काय करतोय, अरे बाळांनो 10वीला आहे तुम्ही, 10वीला असल्यानंतर काठीण्य पातळी पण असते, कारण सगळेच प्रश्न एका टाईपचे नसतात. इझी, मीडियम आणि हार्ड या तिन्ही प्रकारचे प्रश्न असतात ना परीक्षेमध्ये. इझी सर्वसामान्य सर्वांना, बघा स्टेट बोर्डचा निकाल पण लागला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचा लातूर पॅटर्न एवढा गाजला, पुणे पॅटर्न एवढा गाजला, कोकणामध्ये बाजी मारली मुलींनी, अशा न्यूज ऐकता ना तुम्ही. सर्वसामान्य सगळे पास झाले पाहिजेत, सारे शिकूया पुढे जाऊया, सारे पास होऊया. इझी प्रश्न असतात. आता इझी प्रश्न 40% टाकले तर त्यांना प्रश्नपत्रिका मीडियम पण 30% आणि हार्ड पण 30% ठेवावे लागते, हे लक्षात घ्या. कारण निव्वळ सगळं इझी टाकलं तर त्या प्रश्नपत्रिकेला किंमत राहणार नाही.
हार्ड पण काठिण्य पण ते 30% आणि मिडियमची पण 30 ठेवा लागते, तेव्हा कुठेतरी ऍव्हरेज निकाल लागतो. आणि जे खरंच मुलं टॉप असतात तर ते हार्डला सुद्धा कव्हर करतात, कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता असते, लक्षात ठेवा. तर या गोष्टी मी बोलत राहणार आहे, पुढे जाणार आहे, कारण मला अजून बरेच गोष्टी कव्हर करायच्या. तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे, हे बी महत्वाचं आहे. मी आव्हान तर काहीच बोलणार नाही, लक्षात ठेवा. मुद्दा माझा आहे का, माझा आज मला फक्त टार्गेट आहे की तुम्हाला हे सगळं दिलेला शब्द मला पाहायचा. विद्यार्थ्यांना थोडा वेळ वाढला तरी लक्ष द्या, कारण माझं लक्ष वेळेकडे नाहीये. थोडा पुढे चालला असलं तरी समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी मी खास या ठिकाणी हे आवर्जून त्याची खूप तयारी करून हे लेक्चर घेतोय. तुमच्या अशीच साथ राहू द्या. लाईक करा. आता बघा लाईकची संख्या मी काय तिकडे बघत नाही, पण प्रामाणिकपणे तुम्ही लाईक करा सर्वजण, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय मी काहीच नाही, मी शून्य. जरी माझा 14 वर्षाचा इतिहास असला, अभ्यास असला, तरी सुद्धा आज तुमच्या लाईकची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर लाईक दिली